नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील या दोन शहरांना आता नवीन वंदे भारत ट्रेन ही मिळणार आहे। मित्रांनो, मुंबई ते नांदेड दरम्यान ही वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे। रेल्वे मंत्रालयाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते जालना या दरम्यान आता नांदेड पर्यंत विस्तारित करण्याची मंजुरी देण्यात आली असून पुढील महिन्यात ही गाडी प्रत्यक्षात रुळावर धावणार आहे। मित्रांनो, तर कशा पद्धतीने या ट्रेनचं शेड्यूल असणारी ही गाडी कोणकोणत्या डेट्सला नांदेड ते मुंबई, मुंबई ते नांदेड अशी धावणार आहे, त्याचबरोबर कोणकोणते स्टेशनवर ही थांबणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, पुढचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे, कारण की पुढल्या महिन्यात राज्यातील काही शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे। खरे तर गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि परभणीमधील रेल्वे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहत आहेत। रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसला नांदेडपर्यंत चालवण्यास परवानगी दिली आहे। रेल्वे मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्ताराला मंजुरी दिल्यापासून परभणी आणि नांदेडमधील प्रवासी ही गाडी केव्हापासून मुंबई ते नांदेड अशी धावणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत। आता याच संदर्भात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर मित्रांनो, परभणी आणि नांदेड सहित संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढील महिन्यात मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। 26 ऑगस्टला ही जी ट्रेन आहे तर ती मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होईल अशी माहिती आली आहे। स्वतः खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या जे सोशल मीडिया अकाउंट आहे तर सोशल मीडिया अकाउंटमधून दिलेले आहेत। मित्रांनो, त्यानंतर भाजप खासदार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून 26 ऑगस्ट पासून मुंबई नांदेड वंदे भारत ट्रेन रुळावर धावणार असल्याचे जाहीर केले आहे। म्हणून आता आपण या गाडीची संपूर्ण वेळापत्रक, ही गाडी कोणत्या स्थानकावर थांबणार आहे याची माहिती देखील बघणार आहोत। तर कसा असणार आहे नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, तर याचे स्टेशन नांदेडवरून सुटणार आहे सकाळी 5 वाजता। नांदेडवरून सुटेल, त्यानंतर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दुपारी 2:25 ही अरिव्हल होणार आहे। मित्रांनो, ही ट्रेन तर जाण्याचा मार्ग असा असणार आहे, यात तुम्ही स्टेशन बघू शकतात। व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे स्टेशन बघू शकतात, कोणत्या स्टेशनला किती वेळ थांबणार आहे आणि कोणकोणते स्टेशन आहेत। मित्रांनो, त्यानंतर हिचा परतीचा जो प्रवास आहे तर तो सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून दुपारी 1:10। त्यानंतर दादरलाही थांबेल, त्यानंतर ठाणे, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नांदेडला ती पोहोचणारे रात्री 10:50। तर अशा पद्धतीने ही ट्रेन चालवली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नांदेडपर्यंत। मित्रांनो, जालनापर्यंत ही ट्रेन पहिले होती, परंतु तिला आता परभणी आणि नांदेडपर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जे प्रवासी असतील रेग्युलर त्या प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट आलेली। वंदे भारत एक्सप्रेसने त्यांचा जो ट्रॅव्हलिंग वेळ आहे तो ट्रॅव्हलिंग वेळ देखील वाचेल आणि तो वेळ ते आपला सहज दुसऱ्या कामासाठी देऊ शकते। मित्रांनो, त्यामुळे या परभणी आणि नांदेडचे लोक असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवर जय हिंद, जय महाराष्ट्र।